कोल्हापुरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येते। एका उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या 40 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार करून त्याचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत लाखो रुपयांची खंडणी मागणाऱ्या एका 35 वर्षीय शक्ती भोसले नामक नराधमाला राजारामपुरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। या भीषण घटनेमुळे संपूर्ण कोल्हापूर शहरामध्ये एकच खळबळ उडाली। कोल्हापुरातील प्रतिभानगर परिसरामध्ये राहणाऱ्या एका महिलेच्या घरात घुसून हा संतापजनक प्रकार घडलाय। 30 एप्रिल रोजी दुपारी 3:30च्या सुमारास ही घटना घडली। शक्ती विक्रम भोसले असं अटक करण्यात आलेल्या 35 वर्षीय संशयित आरोपीचं नाव असून तो पेशाने बिल्डर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 30 एप्रिलच्या दुपारी संशयित शक्ती भोसले याने पीडित महिलेच्या निवासस्थानी प्रवेश केला। तुमच्या पतीला भेटायचे आहे असं खोटं निमित्त सांगून त्याने घराचा उंबरठा ओलांडला। महिला त्याच्यासाठी सरबत आणायला स्वयंपाकघरात गेली असता पाठीमागून येऊन त्या नराधमाने तिला फरफटत बेडरूम मध्ये नेलं आणि तिथे तिच्यावर अमानुष मारहाण करत जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला। धक्कादायक म्हणजे या नराधमाने अत्याचाराचे मोबाईलवर चित्रीकरण देखील केलं। त्यानंतर हा व्हिडिओ पीडित महिलेला पाठवून तो डिलीट करण्यासाठी 1 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली। पैसे दिले नाही तर व्हिडिओ व्हायरल करण्याची आणि पतीसह तिला जीवे मारण्याची धमकी देखील या बिल्डरने दिली होती। अखेर पीडित महिलेने हिंमत दाखवत राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली। पोलिसांनी तातडीने कारवाई करत नराधम शक्ती भोसलेला बेड्या ठोकण्यात आल्या। न्यायालयाने आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता कोल्हापूरमधून जोर धरू लागली आहे।